150 आज आम्ही 60 रुपये आजचा भाव घेतोय। त्या 60 मध्ये मला ठरलेल्यापेक्षा 5 रुपये मला सतत पट्टी जास्त टाकायची, का तर माझी शेंग बी त्याच मापाची आहे। आज मला वाटतं 2-2.5 फूट आमच्या त्या प्लास्टिकची गोणी असती त्यात सुद्धा बसायला इकडे तिकडे सरकती। 2-2.5 फूट पूर्ण क्वालिटी शेंग राहते। मग ती व्यापाऱ्याला वाटतं असा माल असावा। एका झाडाला कमीत कमी 40 किलो माल तर 100% अपेक्षित आहे। 40 किलो म्हणलं तर 1000 झाडं धरा, 1100 मी म्हणतो, पण 1000 धरलं तर 40 टन माल झाला। 40 टन माल जर धरला आपण तर 20 रुपये साधारण ते 80-90 सोडून द्या, मॅक्झिमम मला 20-30 रुपये जर मिळला तर 12 लाख रुपये होते। ते 3 लाख रुपये निव्वळ एकरात नफा राहतोय। वरला ते 60-70, आता मी 70 न घालतोय, तसा हिशोब केलं तर आम्हाला लय पैसे येते। तो हिशोब धरणं चुकीचं आहे। काय राज्यात पाऊस झाल्यामुळे आपल्याकडे शेंगाची मागणी वाढायला लागली आणि तिकडे जर पाऊस नाही झाला तर शेंगाची मागणी होणार नाही। म्हणून आपण साधारण 30 रुपये पर्यंत जर दर पकडला पहिल्यापासून शेवटपर्यंत, 40 टन 3 एकराला 4 एकराला माल निघाला तर आपण चांगलं पुष्कळ ऊसापेक्षा नक्कीच शेंगत आघाडीवर आहे। मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं शेतकरी युट्यूब चॅनलवरती। तर सध्या आपण आलोय पंढरपूर तालुक्यातील पिराची करोली या गावामध्ये। तर सध्या आपण शेवग्याच्या प्लॉटवरती आहे। तर आपण शेवग्यावरती भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, पण प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे प्रत्येक शेवग्याच्या प्लॉटवरती तर वेगवेगळे वाण होतं आणि वेगवेगळ्या प्रकारची शेतकऱ्याची शेती करण्याची किंवा लागवड करण्याची पद्धत वेगवेगळी होती। तसंच आपण आज एका वेगळ्या पद्धतीने लागवड केलेली, म्हणजे शेवग्याची लागवड केलेली आहे, वेगळा वाण निवडलेला आहे। तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आलोय। तर हा जो वाण आहे तो ओडिसा खरडा हा वाण आहे। ओडिसा खरडाची क्वालिटी जर तुम्हाला दाखवायची झाली तर हे बघा, शेंगाची क्वालिटी वगैरे बघा, आणि ही शेंग अजून लहान आहे, तर ह्याला अजून टाइम आहे की यांच्या वाणाला मार्केटमध्ये इतरांपेक्षा 5 रुपये आगाऊ दर भेटतोय। आणि कशा प्रकारे ह्यांनी लागवड केलेली आहे, म्हणजे रोपांची वाणाची निवड असेल किंवा जमिनीची निवड असेल आणि त्यांची करण्याची पद्धत असेल, याबद्दल सविस्तर माहिती आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर लागवड करायची असेल यांच्याकडे बियाणं सुद्धा उपलब्ध आहेत आणि भरपूर शेतकऱ्यांनी ह्यांच्याकडून बियाणं घेऊन लागवड केलेली आहे आणि त्यांचं सुद्धा चांगला रिझल्ट भेटलेला आहे। यांना भरपूर शेतकऱ्यांची बियाणांची मागणी येते, तर यांच्याकडे बियाणं सुद्धा उपलब्ध आहे। तर तुम्हाला पॅकेज सुद्धा मी दाखवतो। तर हे अशा प्रकारे पॅकेज पण आहेत बघा। तर तुम्हाला अर्धा किलो 1 किलो पर्यंत सुद्धा पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला बियाणं भेटतील। तर संपूर्ण माहिती आपण डिटेल व्हिडिओमध्ये बघूया, शेतकऱ्याचा नंबर वगैरे सगळं तुम्हाला भेटेल। तर चला तर भेटूया त्यांना आणि त्यांच्याशी चर्चा करूया। तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकरी युट्यूब चॅनलवरती। तर तुमचा परिचय करून द्या। मी पिराची करोली, तालुका पंढरपूर, उद्धव गोवर्धन कौलगे। तर आता हे तुमचं सध्याला शेवगा किती एकर आहे सध्या? आता साधारण शेवगा 4 एकराला थोडाफार कमी आहे। 3 एकर 3.5 एकर पर्यंत आहेच। बरोबर। कधीपासून शेवग्याची लागवड करायला लागला तुम्ही? याच्या आधी लागवड साधारण आता हे 4 वर्ष झालं माझं लागवडीचं, म्हणजे 4थं वर्ष आहे. बघितलं 4-2 प्लॉट कुठल्या शेतीत काय होतंय काय नाही, कुठं काय काय आहे, त्यानंतर हा शेवगा जरा थोडा बरा वाटला। बरोबर। शेवग्याकडे कसं काय वळला तुम्ही? हेच असंच ऊसाचं बघितलं, ऊसाची परिस्थिती, कारखानदार महागमोर नेणे किंवा काही गोष्टी वेळेवर योग्य वाटलं नाही आणि रोज थांबायचं हे जरा मला योग्य वाटलं नाही। मला अपेक्षा होती की एक पीक लावल्याला वर्षात 12 महिन्यात 13 महिन्यात जावं, त्याचं पैसे सुरक्षित यावं, आपला प्रपंच सुरक्षित राहावं। बरोबर। पण ती काही योग्य बसना। मग त्यानंतर माझी मुलं पुतणी आम्ही फिरत कुठला व्यवसाय शोधायचा म्हणलं तर ही शेतीत चांगली राहावं आणि चांगलं उत्पन्न मिळावं, काहीतरी आधुनिक पीक यावं। आणि समाजाच्या दृष्टिकोनात शेवगा म्हणजे एकदम फर्स्ट क्लास दिसतंय, परंतु आमच्या दृष्टीतनं 1 नंबर दिसतंय। बरोबर। का तर आज शेवग्याला बघितलं, आज बाजारपेठ चांगल्या क्वालिटीची उपलब्ध आहे। आज आम्ही सोलापूर जिल्ह्यात बरंच प्लॉट बघितलं, म्हणजे काय मी आज शेती घेतली नोंदे बी लावले असं नाही। प्रत्येक ठिकाणी गेलं कसं वाटतंय काय नाही, त्यांचं अंतर काय, आपलं अंतर काय, आपण शेवगा कसा करायचा। बरोबर। या शेवग्या पण नंतर किती दिवसात पीक आहे, पावसाळ्यात काय धोका आहे, फुलांचं काय होईल, लय पाऊस पडला तर काय होईल, छाटणी कशी करायची, असे तज्ज्ञ माझ्याकडं गादेगावचे काही बागल होते, इथं विलास देटे म्हणून असे एक प्रतिष्ठित शेतकरी होतं, त्यांच्याकडे ही प्रयोग होतं। पैशाचे काय पवार मळ्यातले आम्ही त्यांचं स्वतः प्लॉट बघितलं, ती शेतीनं आपली शेती योग्य आहे का बघितली, त्यांचं पाणी खारट आहे का गोड आहे ती बघितलं, मग आपलं त्या मापात बसतंय म्हणून आम्ही ह्या शेतीकडे शेवग्याच्या पिकाकडे वळलो। म्हणजे शेवग्याची लागवड करायच्या आधी तुम्ही पूर्ण अभ्यास केला? भरपूर केला। फक्त त्यांना न विचारता, म्हणजे आम्ही जायचं आपलं बघायचं प्लॉट, आपली शेती 1 नंबर, मग आपल्या शेतीत हा प्रयोग का करू नये असं आमच्या डोक्यात बसायचं। बरोबर। आम्ही पहिलं पारंपरिक पद्धत करत होतो, असं कर
ऊस, मका ऊस केलं की चौकात बसणे, ऊसाला पाणी दिलं की निवांत राहणे. 50-60 टनाच्या वर उत्पादन येणार नाही. चांगलं लय खसोटी केली तर 70 टन, 7 दुनी 14, साधारण 1.5-2 लाखाच्या आत उत्पन्न व्हायचं. 50,000 रुपये खर्च यायचा आणि त्यामुळे दुर्लक्ष व्हायचं शेतीकडे. उत्पन्न आलं 1-1.5 वर्षाला पैसे यायचं. आता तसं मला आठवड्याला पेमेंट येतंय. उधार नाही, कुठं बाजारात घेऊन पिशवी कधी गेलो नाही मी. ताजा पैसा आणि जागेला प्लॉटवर सगळी मागणी होती, जास्त क्षेत्र असल्यामुळे. म्हणजे येऊन नेते. आणखी दुसरं म्हणजे शेवगा लावतानाच थोड्या लावला, म्हणजे हे होतं लावतानाच आम्ही आमच्या घरातल्या सगळ्या कुटुंबानं जवळजवळ 15-20 एकर शेवगा आहे आमच्याकडे सध्याला. रोज 1 टन म्हणलं तर जातोया. पण आम्ही काय करतो, आम्हाला बाजारचं पैसे रविवारी येते. आम्ही इथंच एक व्यापारी खाजगी आहे, त्याला जाग्याला देतो. त्याचे पैसे प्रत्येक रविवारी आम्हाला पट्टी मिळते. मग आम्ही तोडताना काय करतो, त्याला फोन करण्यापेक्षा तोडायलाच गुरुवारपासून सुरुवात करतो. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार फास्ट करायचं आणि सोमवारी जाऊन सगळं पेमेंट एक टाइम बाटे टाइम घेऊन यायचं. वशिला नाही, फोन करायला नाही, काय नाही. त्याला ऑनलाईन पट्टी, ऑनलाईन आपला मेसेज पाठवायचा, एवढ्या शेंगा झाले ती, एवढं तुझं करता फिरता काय असेल ते. आम्ही 41 किलोची बॅग भरतो, 40 किलोचं आम्हाला पेमेंट मिळतं. बरं. आणि आता सध्याला तुमच्या प्लॉट मध्ये कुठल्या व्हरायटी, कुठलं वाण आहे सध्याला? आपल्याकडे खरडा म्हणून आहे, ओडिसातला खरडा आहे. बरं. तो बी खरडा लय जातीचा आहे. मग बऱ्याच जाती आम्ही बघितल्या, हीच का तीच काय म्हणून असे लोक अनेक प्रश्न सांगायचे. ओडिसामध्ये भरपूर. मला 1 किलो बी आणायसाठी मी इथून साधारण 100 किलोमीटर कर्जत आहे. बरोबर. बी इथं मिळत होतं मला, कुठं पण मिळत होतं. कमी जास्त असेल, प्राइस जास्त असेल, काय असेल. कर्जतच काढण्यावर कर्जतला स्वतःचा शेतकरी त्या पेशात उतरला होता. बरोबर. त्याची शेंग बघितल्यानंतर असं वाटलं की आपल्या सुद्धा हीच शेंग लावावं. बरोबर. त्यानं बी कुठला आहे हे आम्ही लय खोला शिरलोच नाही. आम्हाला ती योग्य वाटलं. ती म्हणलं एवढी किंमत आहे, 10,000 रुपये किलो आहे, चालतंय म्हणलं. मग आम्ही तेवढंच 1 किलो घेतलं. 1 किलोचं पुन्हा मी 1 किलो आणलं, पुन्हा भावाने 1 किलो आणलं, असं आम्ही 4 किलो आणलं. तर आज आता आमच्याकडे बिया बी उपलब्ध आहे आणि शेंगा बी 1 नंबर क्वालिटीची आहे. बरं. ह्याच्या आधी मागील 4 वर्षापासून तुम्ही शेवगा करत आहात? हो, करतो. तो वाण कुठला लावला होता, किंवा तो वाण आणि हा वाण आपण कम्पेअर करायचं म्हटलं तर कुठला वाण तुम्हाला चांगला वाटतं उत्पन्न? आता सध्या जे आम्ही बाजारात निवडलेली शेंग जी आहे ती कुठल्या आम्हाला एक जणाची अशी तक्रार आली नाही बाबा तुमची शेंग खाल्ली की जरा खराबच लागते. कुठं पण गेली, आमच्या नातेवाईकात गेली, बाजारपेठेत गेली, आमच्या शेंगेला जास्तीत जास्तच मागणी आहे. बरोबर. मला तर वाटतंय आता आम्ही 150 आज आम्ही 60 रुपये आजचा भाव घेतोय. त्या 60 मध्ये मला ठरलेल्यापेक्षा 5 रुपये मला सतत पट्टी जास्त टाकायची. कारण माझी शेंग बी त्याच मापाची आहे. आज मला वाटतं 2-2.5 फूट आमच्या त्या प्लास्टिकची गोणी असती त्यात सुद्धा बसायला इकडे तिकडे सरकती. 2-2.5 फूट पूर्ण क्वालिटी शेंग राहते. मग ती व्यापाऱ्याला वाटतं असा माल असावं. बरोबर. ते पुढे खाद्य काय घालायचं ते पुढे झालं. पण आज बाजारात आपण शेंगाला चांगलं आहे. बरं. आता ही नवीन प्लॉट मध्ये आता ही किती पीक आहे तुमचं सध्याला? आता हे माझं दुसरं पीक आहे. 1 वर्षभर शेंग साधारण छाटणी केल्यानंतर, छाटणी असते त्याच्या नाही, आधी आपण लागवडीचं घेऊया की ह्या वाहनाची लागवड कधी केली होती? आता ह्या प्लॉट मध्ये तुम्ही लागवड कधी केली होती? लागवड 6व्या महिन्यातल्या 15-6 केली होती. नाही, मागच्या वर्षी लागवड केली 15-6 केल्या होत्या. बरं. त्या 6 महिन्यात आम्हाला काही लई कळ नाही. 3 लागवड करताना आम्ही मशागत चांगल्या क्वालिटीने केली. बरं. मशागत कशा प्रकारे केली? मशागत नांगरट केली, फणल्यानंतर आणि 1 महिना 2 महिने तळू दिलं. मोकळा खात लोक टाकतील, पण मी काय तसा टाकला नाही. मी काय केलं, बी लावलं. बी लावल्यानंतर 1 महिनाभर बियाचं उगवण फक्त क्षमता केली. त्याला ड्रेचिंगनं बारीक थोडंसं 1-1 गलासनं पाणी थोडं टाकत गेलो. NH4 किंवा असं काय बारीक 19-19 त्याला पुरेल असं तेवढं टाकल्यानंतर पुन्हा 3 बी लावलं एका जाग्याला. 3 बी लावलं. 1 फुटाचं अंतर सोडून 3 बी लावलं. 3 का लावलं? म्हणजे बरेच शेतकरी लावतात. तुम्ही म्हणता एका बियावर आपलं भागतं. 3 बी लावल्यानंतर नर मादे किंवा फेल असं म्हणते ते नुसता बॉक्सागडी एखादा तसा त्यात येऊ नये. आम्हाला 2 महिन्यात लगेच त्याचं ही कळायला लागलं. बाळाचं पाय पाळण्यात दिसते तसं त्या शेवग्यातला आम्हाला लक्षात आलं की बाबा याला कळी आली म्हणले की माझ्यापेक्षा तज्ञ आमचा पुतण्या मंगेश कौलगे, किसन कौलगे हे आहे ती पोरं म्हणले आले आपल्याला नाना ही झाड योग्य आहे. तेवढं झाड ठेवलं, 2 झाडं उपडले हळूच. काळजी घेऊन उपडले. ते उपडल्यानंतर दोन्ही बाजूला इकडे 1 पाटी शेणखत आणि इकडल्या बाजूला 1 पाटी शेणखत. ज्यावेळेस तुम्ही जे मेन ठेवणार होता रोप त्यावेळेस त्यावेळेला खत टाकलं आणि रासायनिक खत थोडं 2-4 बॅग आपल्या DAPचं खत बेसल डोस टाकला. त्यानंतर दुसऱ्या वेळेला साधारण जरा शेंगाचा जरा तजेलदार वाटायला लागला. पुन्हा 2.5-3 फुटावर झाड ठेवायचं म्हणलं की 4 फूट झाल्याला 2.5 फुटावर ठेवायचं होतं. त्यावेळेला 1.5 फुटाचा शेंडा कट केला. शेंडा कट केला
की त्यावेळेला सगळे बायकाने मजुराकाने शेतातलं सगळी घाणगुण काढली. पुन्हा आणखी थोडं रासायनिक खताचा जरा ज्यादा डोस टाकला. बरोबर. शेणखत टाकलो अगोदर, पुन्हा कोंबड खत आणि हे आपलं रासायनिक बेसळ डोस. बरं. कोंबड खत किती टाकलं? कोंबड खत एका झाडाला 1 किलो टाकला होता. या बाजूला 1 किलो आणि ह्या झाडाला 1 किलो. आमचं घरचंच कोंबड कुक्कुट पालन आहे, त्यामुळे आम्ही काय बाजारपेठेत काय फिरलो नाही. बरोबर. आमच्याकडे कुक्कुट पालन बी आहे, त्याचा फायदा मला. शेणखत वगैरे किती? शेणखत एका झाडाला 2 पाट्या मोठ्या मोठ्या गमेले, इकडे एक पाटी इकडे एक पाटी असं पसरून टाकलं. 2 बाजूला 2 ड्रिप सोडल्या. ड्रिप 1.25 फुटाचं इनलाईन आहे, त्यामुळे पाणी बऱ्यापैकी पडत. पाणी मला मुबलक. आणि ह्याचं ओळीतलं अंतर वगैरे किती ठेवलं होतं तुम्ही? ओळीतलं अंतर मी 11-12 फूट आहे, पण 12 फूट आहे, पण 12च्या ऐवजी 14 ठेवलं तर रोगाला बळी पडत नाही झाड. आणि रोपातील अंतर? रोपातला 8 फूट. तुम्ही 12 ठेवले आणि तुमचं मत आहे की 14 ठेवला तर म्हणजे जी फवारा जी मारायची आपण जे धडपडतो रोज 15 10 दिवसाला, ही फवारा मारायचा त्रास कमी होतो. बरोबर. पण आता कसं आहे, बऱ्याच शेतकऱ्याचं क्षेत्र कमी असल्यामुळे त्यामुळे ती अडचण झाली. मग शेतकरी मग तिथं अडचणीत येतो. मग झाडं जास्त लावली की रोगाला बळी पडलं, रोगाला बळी पडली शेंग लहान येते, शेंग लहान आली की उत्पन्न कमी येतं आणि मार्केटिंग मध्ये टिकत नाही आपण. मग बाजारात माल टाकला की आपल्याला सगळ्यापेक्षा 10 रुपये कमी येतं. पिवळी पड, लाल पड ही प्रकार आमच्याकडे नाहीत. बरोबर. म्हणजे जेवढे दाट होईल तेवढं नुकसान होतंय. माणसाला वाटतं माझी शेती एकरच आहे, मी कसं करू. एकरवाल्यानं अर्धा एकरवाल्यानं सहजासहजी जरी काय केलं तर तो मग अकलूज पंढरपूर ह्याच ठिकाणी माल जाऊ शकतो. लोकलला मार्केट होत नाही, लोकलला विकणं आपलं. मग ही जर आपल्याला जास्त करायचं तर महाराष्ट्राच्या बाहेर आपण ही शेंग घालवू शकतो. आता काय भागाला पाऊस झाला त्यामुळे आपल्याला यंदा वर्ष झालं आमचे 100 म्हणजे जसे 4 महिने झालं 100च्या आत शेंगच गेली ना. आता ह्या 1560 रुपये आली, 60-70 चालू आहे. हायस्ट दर किती सापडला होतो? हाईटचा जवळ 185, 170. बरोबर. पुन्हा 165, 150, 125 असं टेप बाय टेप बर. आम्ही त्या व्यापाराला काही रुसलोच नाही, का तर कळत होतं आपल्याला आज काय झालं. रेडिओवर रोज बातम्या यायची 700 रुपये किलो झाल्या, पण आपली वस्तुस्थितीला शेंग 200 रुपये पर्यंत गेली. 700 होते तेव्हा शेंगच नव्हती. असं काय बरेच मार्केटमध्ये शेंगा नव्हत्या. महाराष्ट्रात शेंग नव्हती तेव्हा 700चा काला होता. बरं. आता सध्याला तुमचे 3 एकर 3.5 एकराच्या आसपास काय तर म्हणून 3 एकर आहे. तर किती रोप लागले? बी किती आहेत? मला बी 1 एकराला अर्धा किलो, म्हणजे 2 किलो 4 एकर होत. बरं. बियाणं काय लय लागत नाहीत. अंतर जर मी सांगितलं असं 12 बाय 8 जर ठेवलं आणि एका ठिकाणी 3 जर बी लावलं आपण, बी 3 का लावायचं, उगवतो न उगवतो पुन्हा मागणं लावायचं, कुठं तर रोपं बनवायचं, त्याच्यापेक्षा लावताना 3 लावायचं. बरं. त्यातलं सक्षम 2 जर टिकली त्यातनं नरमादी ओळखून एक आपण फायनल करायचं. त्याची बी संख्या कमी लागते. आता सध्याला हे तुमचं खोडवा आहे? हो, खोडवा आहे. मग ज्यावेळेस लागण होते, लागण संपल्यानंतर याची छाटणी कुठल्या महिन्यात तुम्ही केली होती? छाटणी ज्या वेळेला आपल्याला मोठा पाऊस पडायचा असं वातावरण वाटतं, जोपर्यंत शेंग आपली भरपूर झाडाला आहे, 10 रुपये किलोला शेवटला येऊ द्या तर त्यावेळेला 2 टन माल निघतो. आता मला 1 टन निघतो 8 दिवसाला. मी प्रत्येक शनिवारी शुक्रवारी तोडतो. त्यावेळेला ज्या वेळेला छाटणी शेवटचा आपण असतो त्यावेळेला सगळी फुलं कळ्या सगळं मुबलक माल असतो, त्यावेळेला मार्केट कमी असतं. आता रोगच नाही आणि 3-4 महिने. आणि ज्यावेळेला पावसाचं वातावरण होतं त्यावेळेला मग फुलं गळायला बघते त्यावेळेला आपण छाटणीचा अंदाज घ्यायचा. जोपर्यंत पाऊस पाणी नाही तोपर्यंत तोडतच राहायचं. त्याला असं काय कुठला अभ्यास किंवा असं काही वाटत नाही. पण साधारण बरेच शेतकरी ह्या महिन्यात म्हणजे नाही, ती महिना झाला पण ती ऍक्टिव्ह झाला सगळा. आता तुम्ही जे म्हणता मला महिन्याचं विचारता, पण नाहीच पाऊस झाला तर महिन्याची वाट बघायची गरजच नाही. त्या महिन्यात छाटायचं, दर 100 रुपये छाटून काय करायचं. दुसरं पीक 200 परवडत नाही आपल्याला. बरोबर. जे आहे त्याच समाधान मानायचं. असं आम्ही आमच्या सगळ्या कुटुंबाने नियोजन केलं. आता तुम्ही म्हणता आम्ही तसं बी प्रयोग केला, ती बी प्रयोग यशस्वीच होतो. या टाइम टू टाइम केलं. पण ज्या वेळेला पाऊस येतच नाही आपल्या भागाला, पाऊस अशा हुलकावण्यास दाखवतो. वेळेवर कधी येतच नाही, वेळेवर येत मग तिकडे लोक काय भागातले लोक 8व्यातच छटण्या करते ते. मग ती छटणी केली की 1.5 महिना थांबलं की पुन्हा पावसात धरलं की मग भारदार फळं. आता तुमच्या पिकाचं कितव्या महिन्यात छटणी केली होती ही जी केलेली होती? मी छटणी साधारण ऑक्टोबर मध्ये छटण्या झाल्या. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ह्याच्या तुम्ही या प्लॉटची छटणी केलेली होती? बरोबर. केल्या सहित ते जी फांद्या पडते त्या फांद्याला आम्ही मोठ्या ट्रॅक्टरनं रोटरलं. आधी छाटणीमध्ये पण प्रकार असतात, म्हणजे पंजे छाटणी वगैरे म्हणतात किंवा खरड छाटणी असते. आम्ही ती खरड छाटणी नाही केली, 2.5 फूट ठेवूनच छाटणी केली. 2.5 फूट ठेवलं झाडाचे 2.5 फूट ते 3 फूट, शेवट 3 फूट. आणि किती फांद्या ठेवल्या तुम्ही? सुरुवातीला 4-5 चिकार झाल्या, 5व्याचं शेंड काढल्यानंतर पुन्हा 10 झाल्या, असं वाढतच फांद्या वाढत जात 4 ठेवायच्या. फार लय चांगलं सुटसुटीत होतंय, रोगाला बळी पडत नाही, माल मुबलक लागतो. बरोबर. आता
गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणलं ह्या वेळेसच्या जे खोडवा आहे उत्पन्न कसं आहे तुमचं? उत्पन्न वाढ आहे की. आम्हाला गेल्या वेळेला 500-600 किलो 6 दिवसाला यायचा म्हणजे शनिवारी. आता आम्हाला 1 टन, आता सध्या 1 टनाचं रोजचं 100-50 कमी जास्त होतं नाही. 1 टन आणले मजूर की तेवढंच 1 टनाचा माल निघतो शनिवारी. मी प्रत्येक आठवड्याला काढतो आठवड्याला. महिन्यातनं 3 वेळा होऊन जाते ते, म्हणजे जास्तच होतं पण आठवड्याला आम्ही केलं. चालू होऊन किती महिने झाले साधारण तुमचा प्लॉट? 3 महिने झाले की. 3 महिने चालू होऊन 3 महिने झाले. साधारण काय आकडा झाला असेल टनाचा तरी साधारण? बघा आता महिन्याला मी 3 टन काढतो, साधारण 10 टनाचा माल आता निघालाय. आणखी आपल्याला 5 महिने ह्याचं गळीत होणार आहे. 5 महिने म्हणजे किती झाडामध्ये? 1100 झाड. 1100 झाडाला जरी तेवढं आता म्हणलेलं त्या पद्धतीने जरी धरलं अर्धा टन आपल्याला, तर आणखी आपल्याला भरपूर वेळ आहे आता इथून पुढे. आता कसोटीचा लागला, उत्पन्न दर कमी आहे पण माल जास्त निघणार आणि खत लागत नाहीत, फवारण्या कमी झाल्या आणि मजूर बी मिळते. ते बाकी काही मजूर कमी झाली. आता मजुराला 10 रुपये कमी म्हणलं तर मजूर येतोय. मागल्या वेळेला टोळीकडे गुंतल्यामुळे मजूर कमी होता, रोगाला बळी पडत होतं, त्यामुळे 150 रुपयाचा मालाला खर्च येत होता. आता खर्च नाहीच, पैसेच घ्यायचे. आता डोस वगैरे काय चालू आहेत? आता डोस आहे रासायनिक खत 3 पिशव्या 8 दिवसाला सोडतो आम्ही. कुठला दिवस पाळीची आम्हाला बुधवारची लाईट जर बुधवार ते बुधवार असली की त्यावेळेला 3 पिशव्या सोडायच्या. 1261, 05234, कॅल्शियम, मॅग्नेशियम अशा पद्धतीने आम्ही 3-3.5 एकर तुमची 1100 झाड असतील. 11 झाडाला 3 पिशव्या सोडतो. किती दिवसाला? 10 दिवसाला. म्हणजे ह्या लाईट आहे तोपर्यंत दिवस पाळीत, रात पाळीत कधी अपघात नाही. बरोबर. रात पाळीत काय होतं, लाईट आली गेली, पाणी सुटलं न सुटलं, ती कॉक बंद करायची, कटकटी करत नाही. आपल्याला लाईट नसते. असे आता सोलरचं केलंय आता सिस्टीम, सोलरचं झालं तर आनंदच आहे. मग ती दिवस पाळीत आपल्याला रोजच्या रोज तेवढंच करता येतंय. आलंय आता सरकारकडे. आणि दुसरे ह्याला फवारणी वगैरे काय असतात? फवारण्या आता पूर्ण कमी झाले. ते आता फक्त आमुषाला आणि पौर्णिमेला. बरं, ते कशासाठी? ते फुल, कळी, पांढरी माशी ही काय होणे म्हणून, आणि आपली शेंग बाजारात तजेलदार दिसावं, लाल पिवळी होणे. बरोबर. आज माझी शेंग मी आत्ताच मगाशी तुम्हाला बोललो की बाजारात अशी पिशवी जर खोलली तर सगळ्यापेक्षा तजेलदार दिसते. बरं, तुम्ही म्हटलाच की सगळ्यापेक्षा 5-10 रुपये. मला ठरवताना ठरवलं वेगळा, तर मला त्यात 5 रुपये ज्यादा टाकतो व्यापारी. बरोबर. म्हणजे माझ्याकडे तोंडाकडे नाही, माझ्या मालाची क्वालिटी. मग त्या क्वालिटीला मी बी आवर्जून काय करत नाही, पण जाता जाता चांगल्या क्वालिटीचं असेल तेवढंच औषध मारायचं. कोणाचा सल्ला घ्यायचा. सल्ला लय आधुनिक शास्त्र ह्याचा घेत नाही, शेतकऱ्याचा घेतो. बरोबर. मी शास्त्रवाल्याचा लय घेत नाही. त्यांची औषधं झाडून देते ते, आणि शेतकऱ्याची औषध असतील त्याला अनुभव असतो. बरोबर आहे. जे तांबेरा येतो शेंगावरती आणि जी फळमाशी आहे, तर त्यासाठी काय उपाय करता? असं काय प्रकार आहे का तुमच्या बागेमध्ये सध्याला? असतो बरं का. ज्या ठिकाणी एका वेळेस पाणी कमी जास्त किंवा काय तर प्रॉब्लेम आला तर लालसर शेंग वाटती कुठतर. आम्हाला काय आमच्या एवढ्या प्लॉट मध्ये 1 टनात शेंगात 1 किलो 2 किलो माझ्या माहितीने निघाल्या. आम्ही त्याच्यावर जरा थोडस काय, मला तर काही वाटलं नाही तरी पण थोडं क्लोरो म्हणून एक क्लोरोसायपर अगदी साध्या स्वस्तातलं औषध मारलं तरी सुद्धा तो तांबेऱ्यासाठी निघून जातो. बरं. आणि डंक माशीसाठी म्हणलं तर? डंक माशीला म्हणलं तर आता न्यूऑन सारखी औषध आहे ती, पुन्हा पेंडाल सारखी औषध आहेत. मग आम्हाला तसं मी 1 महिन्यात तो हात घेतोच फवारणीचा. बरोबर. असं होणे म्हणून आमच्याकडे तसं काही झालं नाही. मी बघितलं प्लॉट मध्ये, आपण फिरलो मग असे, असं काय प्रकार दिसला झाला नाही. पण तरी पण आम्ही आमच्या काळजीसाठी बाबा रोग यायच्या आधीच थोडस बरोबर हात घेऊन मोकळ होतो. त्यासाठी शेतकऱ्याला आमची विनंती आहे की 12 फूट जर अंतर सोडलं, 12 पेक्षा आणखी 2 फूट ज्यादा सोडलं तर हा रोगाला आपण लय बळी पडत नाही. बरोबर. हवा खिळती राहती, रोग येत नाही. आला रोग तर एकामेका झाडात निघून जातो. बरोबर. आता सध्याला हे तुमचं खोडवा पीक आहे, त्यामुळे थोडंसं उत्पन्न पहिल्या दुसऱ्या पिकाला थोडं कमी राहतं, इथून पुढे वाढत जातं. तरी पण तुमचं काय टार्गेट आहे का बाबा, आपल्याला खोडव्या पिकाला एवढं टनापर्यंत आपलं गेलं पाहिजे पीक, असं काय टार्गेट आहे? एका झाडाला कमीत कमी 40 किलो माल तर 100% अपेक्षित आहे. बरं. 40 किलो म्हणलं तर 1000 झाडं धरा, 1100 मी म्हणतो, पण 1000 धरलं तर 40 टन माल झाला. 40 टन माल जर धरला आपण तर 20 रुपये साधारण 80-90 सोडून द्या, मॅक्झिमम मला 20-30 रुपये जर मिळाला तर 12 लाख रुपये होते. ते 3 लाख रुपये निव्वळ एकरात नफा राहतोय. वरला ते 60-70, आता मी 70 न घालतोय. तसा हिशोब केलं तर आम्हाला लय पैसे येते. तर तो हिशोब धरणं चुकीचं आहे. काय राज्यात पाऊस झाल्यामुळे आपल्याकडे शेंगाची मागणी वाढायला लागली, आणि तिकडे जर पाऊस नाही झाला तर शेंगाची मागणी होणार नाही. म्हणून आपण साधारण 30 रुपयेपर्यंत जर दर पकडला पहिल्यापासून शेवटपर्यंत, 40 टन 3 एकराला 4 एकराला माल निघाला तर आपण चांगलं पुष्कळ ऊसापेक्षा नक्कीच शेंगात आघाडीवर आहे.
आणखी दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ऊसामुळे शेती पूर्ण फेल होती, जमिनीतलं कस निघून जातोय. पुढल्या पिढीला म्हणजे आजच्याच पिढीला मी आज केलेली शेती 2 वर्षानं ऊसाचं पीक 30 टनावर आला आता. बरोबर. आज कारखान्यानं आमच्या पांढरंग सकरला सरासरी ॲव्हरेज काढलं तरी 30-35च्या वर जात नाही. बरं. 30 गुणले 3,000 दर पकडा, 90,000 झालं. 20,000 30,000 खर्च झाला, 60,000 म्हणजे 12-14 महिन्यात 60,000 म्हणजे एकदम त्याला त्या कुटुंबाचं काहीच भागत नाही. बरोबर. मग नुसतं ऊस लावला का हाय माझा 10 एकर ऊस, काय उपयोग नाही. त्या ऊसाकडे लक्ष देत नाही, देतच नाही आपोआप. शेतकरी बी नाराज होतो. पण त्याच्या डोक्यात आलं नाही की बाबा अंतर जास्त व्हा, आता कारखान्यात मस्त काढलंय 6 फुटाचं अंतर ठेवा, 4 फूट ठेवा, पण ती शेतकरी ऐकायला तयार नाही. ड्रीप बनवा आणि जमिनीची पण कस निघून जातो. आता आमच्या शेतीला माझी चालू पिढी तर मी खसतोयच, पण माझं 10 फूट जे अंतर राहिलंय मधलं, 12 फुटातलं सोडून द्या, 2 फूट इकडे 10 फूट मला पुढल्या कामासाठी 4-2 वर्षासाठी किंवा 10 वर्षानंतर आणखी मला 10 वर्ष सर्व्हिस चांगली मिळेल शेताची. बरोबर. खात्रीशीर. न सांगता मी पंचांग बघायची गरज नाही. आता जे आपण शेंगा केलेल्या त्या 4 फुटाचा बोध आहे. 4 नंतर मधलं जे 10 फूट क्लिअर राहतंय त्याला कुठलाच धोका नाही. बरोबर आहे. तो 10 फूट माझ्या पुढल्या 10 वर्षासाठी पुढे आणि राखून ठेवल्यासारखं म्हणते तसं. बरोबर आहे. भविष्यात आपल्याला धोका नाही. साहजिकच आहे. आता मला 6 फुटात मी काय खेळायचं खेळतो आणि आमच्या बोधातनं पाणी खाली पाजरू देत नाही आम्ही. आणि मध्ये आंतरपीक वगैरे काही घेतच नाही. नाही घेत नाही. आंतरपीक मला मजूर आलं, फवारण्या आल्या की मग उत्पन्न घटलं. बरोबर. काही सुद्धा घेत. तरी ह्या वर्षी टार्गेट काय की मला एवढ्या टनापर्यंत 40 ते 50 टन अपेक्षा आहे. बरोबर. 7 टन निघाल तर 35 लाखाचं उत्पन्न आहे. मी एक आमची अपेक्षा काय, शेवटी शेतकऱ्याची अपेक्षा फार आहे. बरोबर आहे. आम्हाला वाटतं ऊसापेक्षा डबल पीक निघावं एवढंच आमची इच्छा. बरोबर आहे. ऊसाला समजा 2 लाख मिळलं तर शेंगापासून 4 लाख मिळावं. चौकात जर आम्ही बसलो तर आम्ही कुणी पण सांगू शकतो बाबा शेंगत नक्कीच ह्याला फायदा झालाय. बरोबर. मग नुसता ऊसच कारखान्याला करण्यापेक्षा लोकांनी ह्या पारंपरिक शेतीला सोडून आधुनिक जर्सीच्या खतापासून शेंगाकडे वळावं. शेंगाला खत टाकला तर चांगल्या क्वालिटीनं उत्पन्न मिळतंय, आपला प्रपंच व्यवस्थित चालतो. तर आता तुम्ही खरडा जी बिया आहेत सध्याला तर तुम्ही बाहेरून आणलं म्हणलं कर्जतवरून वगैरे. हा, मग तुम्हाला आता त्याची क्वालिटी वगैरे चांगली वाटली. आता आपण तुम्ही म्हणला 1 नंबर वाटली. आणि त्या बियापासून सर सांगायचं म्हणजे त्या बियापासून मी 1 किलो आणलं तर 2 एकर लावलं. मला एकदम चांगलं वाटल्यानंतर मी आणि माझ्या भावाच्या मुलाने तिकडलं सगळ्यांनी 1-1 किलो आणलं. तर आज आम्ही सगळं बियाणं घरचं वापरून आम्ही प्रत्येक ज्याचं काय फोन येईन, कोण बघाय प्लॉटवर येईन, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही ज्या वेळेला आमचा पडता काळ असतो 10 रुपये 5 रुपये 7 रुपये दर मार्केटिंग होतं त्यावेळेला आम्ही प्रत्येक झाडाला 4-2 नग ठेवलेला, चांगल्या झाडाला अशा क्वालिटीचं आम्ही बियाणं तयार ठेवलंय. आणि आम्ही आता जवळजवळ 100 एकर आमच्या कुटुंबाच्या वतीनं 100 किलो बियाणं विक्रीला पाठवलंय. तर सगळ्यांचा रिझल्ट 1 नंबर आहे. कोणच म्हणलं नाही, फक्त त्यानं शेतीचा विचार करून बियाणं लावत. बरोबर आहे. जमिनीचा अभ्यास जर एकदम काळे असेल, पाणी निचरा होत नसेल तर ती बियाणं वापरून काय उपयोग नाही. त्यासाठी माळाची खडकाळ माळी जमीन असावं, नक्की. त्यात आता तुमचं काय शास्त्र सांगता आम्ही लिहून देतो, आम्हाला लिहून द्यायची गरज नाही, त्याचा रिपोर्टच येतो. आज आमचं बेळगावला बियाणं गेलंय. त्या गेल्या वर्षी त्यानं नेलं होतं बी, पांडुरंगा दर्शनाला आला अशीच मुलाखत दिली होती एका कुठल्या तर साऱ्या चॅनलवर. त्यानं ती बघून बेळगावचा माणूस इथं आला, लोकेशन टाकलं की बाबा हे पिराच्या खोलीत बी मिळते ते. मग त्या माणसाचा काल फोन आला, 5 टन माझा माल गेला 70 रुपयाने, त्याला 100 10 दिवसाला ती 5 टनाचा माल काढतोय. बरोबर. एकदम ती खुश आहे. जर आपलं बी जर खराब असतं, कुठं जर फेल गेलं असतं तर ते आलाच नसता. बरोबर आहे. त्यानं पुन्हा बऱ्याच लोकांना सांगितलं ह्या भागाला बी मिळते. आता आम्ही आमच्या जवळच्या भागाला सांगतो तू बी न्यायच्या आधी आमच्या शेताची प्लॉट बघ, आधी प्लॉट बघ, शेतीची परिस्थिती बघ, काय आम्ही केलं तसं तू कर, नाही तर तू फोन करणार माझ्या शेंगाला शेंगा झाला नाही, ती जरा योग्य होणार नाही, फसवल्यासारखं होईल. आपल्याला फसगत कुठल्याही शेतकऱ्याची करणार नाही, तो शेतकरी बी आपल्यासारखाच आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने आम्ही नियोजन करतो. माझा म्हणजे तुम्ही तिकडून ज्या वेळेस आणलं होतं कर्जतवरून, तुम्ही बी म्हटलं आणलेलं, त्याची लागवड करून परत तुम्ही बिया तयार करून तुमच्या शेतामध्ये सुद्धा लागवड केली, स्वतः केलेलं आहे ना. बरं. आता शेतातले आता जे नवीन प्लॉट आहे तो माझ्या तिकडल्या बियाचं नंतरच मी केलं. पहिला मोडला, मला पाणी कमी पडायला म्हणतो मोडला. आता हे प्लॉट 2 बोर घेतल्यानंतर पाणी पुष्कळ झाल्यानंतर पुन्हा त्यातलं बिया निवडलं आणि आता व्यवस्थित लागवड आहे. म्हणजे आता ही जी लागवड आहे ती त्याच बियापासून झालेली आहे. बरोबर. आणि तुम्ही स्वतः शेतामध्ये जी लागवड केली शेतामध्ये आणि स्वतः अनुभव घेतला. आपण लोकांकडे न काय करता आपल्या आपण स्वतःच्या ह्याच्यामुळं आम्हाला तर आता समाधान आहे शेवग्यात. आणि ज्याला कोणाला लागवड करायची असेल त्यानं कुणाचं तर बाबा ह्याच्यात आहे म्हणून नाही, त्यानं आपली शेती निवडाव,
व्यवस्थित आपण खसायची तयारी असावं. बरोबर. आणि इतर शेतकऱ्यांचं पण ज्यांचं चांगलं पोट आहे त्यांचं मार्गदर्शन बघावं, नक्कीच बघावं. आणि त्याचा थोडा चालत अनुभव नक्कीच शेवग्याची शेती यशस्वी होईल. बरं. म्हणजे तुमच्याकडे आता सध्याला बी भेटतात का? हो, 100% आपल्या एखाद्या शेतकऱ्याला आहेत बिया आहेत, त्याला आपण बिया लावलेल्या बियापासून त्याचं शेंगा येस्तोवर आपण मार्गदर्शन करू. पण शेती आपल्या मापातली तोला मोलातली असावं. लय आम्हाला काळी खसदार लय नको, पाण्याचा निचरा होणारी थोडी खडकाळ. हो, त्यात म्हणजे पाण्याचा निचरा होणार आहे आणि थोडी खडकाळ जमीन लागते शेवग्यासाठी. आम्ही आता काय करतो, काय शेतकऱ्याला वाटतं की बाबा मी 10 गुंठ करावं, 5 गुंठ करावं, पण 10 आणि 5 गुंठ मध्ये त्याला ती योग्य होत नाही. बरोबर. कमीत कमी शेतकऱ्याने 1 एकर लागवड करावं. म्हणजे 10 गुंठ 20 गुंठ्यात अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. 1 एकर पासून पुढे करावं. एकर केला तर अर्धा किलो बी लागते. ते आम्ही अशा बॅगा बनवतो. त्याला ज्या वेळेला आपण लागवड करायची आहे त्यावेळेला एक साधं बुरशीनाशक काय तर त्यात थोडीशी पावडर हे करायची. आता ही जी पिशवी आहे ती किती ग्रॅम साधारण? ही साधारण अर्धा किलो पर्यंत आम्ही करतो. ज्या कोण मागणी कशी करतो एक आपलं एक नमुना म्हणून टेस्ट आहे अशी. बरं. आता ही पॉकेट किती ग्रॅमचं आहे म्हटलं? ही अर्धा किलो 500 ग्रॅमचा आहे. 500 ग्रॅम. पण ह्या प्लास्टिक म्हणजे त्याला बी सुटसुटीत दिसावं, छान आहे का, कुठं कुजलेला आहे का काय नाही. आम्ही बी निवडताना तसं त्या बॅग मध्ये भरतो. बरं. आता या अर्धा किलो मध्ये साधारण किती लागवड होती? अर्धा किलो 1 एकर होती. 1 एकर हमखास 3 बी लावून सुद्धा सुद्धा बी 100 ग्रॅम शिल्लकच राहते ती. बरोबर. पण कधी तर ती टोळानं खाल्लं, कशानं खाल्लं, रोग आहे, मर आहे, कुणाचं पाणी एखादा ड्रिप चाललंच नाही तर त्या ठिकाणी ती उगवला नाही तर त्यासाठी आपण ती 50 ग्रॅम राहिलेली बी टोचन करायची. बरोबर. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ओडिशा खरड्याची लागवड करायची तर ह्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीचं आणि एकदम नवीन बियाणं आहेत, जुनं पण बियाणं नाहीत. आता ह्या वर्षीच ह्याने जे दुसरा प्लॉट काढलेला होता, जे मागच्या वर्षी लागवडीतलंच बियाणं आहे ते. आणि तुम्हाला जर प्लॉट पण बघायचा असेल तर व्हिडिओमध्ये आपण नंबर पण दिलेला आहे, पत्ता दिलेला आहे, त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि फोन करून येऊन प्लॉटला व्हिजिट करू शकता, बघू शकता. आणि मी पाहिलाय प्लॉट की आता आपण व्हिडिओमध्ये बघतोय की शेंगाची लांबी वगैरे असेल, क्वालिटी असेल, चकाकी असेल, तर एकदम उत्तम क्वालिटीचे उच्च दर्जाचे आहे. तर तुम्ही प्लॉटवर या एकदा आणि व्हिजिट करा, बघा. आणि तुम्हाला लागवड करायची असेल तर हे तुम्हाला मार्गदर्शनही करतील. तर जमिनी कशी निवडायची वगैरे, कुठल्या जमिनीत लागवड केली पाहिजे हे सर्व मार्गदर्शन तुम्हाला योग्यरित्या करतील. साधारण आता हे तुमचे 1100 झाड आहेत. आपण झाडावरतीच घेऊया, कारण प्रत्येक शेतकरी ओळीतलं अंतर कमी जास्त त्यामुळे ठेवतो, त्यामुळे क्षेत्र कमी जास्त होतं. हा. तर एवढ्यासाठी आता तुम्ही आठवड्याला 1 टन माल काढता म्हणलं का नाही, तर किती मजूर किती लागते तिथं साधारण? मजूर म्हणजे मी आणि माझी मंडळी आणि एक मुलगा असतो हाताखाली बॅगा वगैरे इकडे तिकडे करायला. घरातले 2-3 असले, बाहेरले जर 3-4 महिला जर असल्या, महिलाच, आम्हाला पुरुषाची काही गरज नाही, पुरुष लागतच नाही आम्हाला. महिला शेंगा तोडायसाठी खाल्ली शेंगा असेल ते आम्ही हाताने तोडतो, छोट्या कात्र्या त्या जरा उंचीच्या शेंगा तर आता नवीन बाजारात कात्रे निघाले ते, त्या कात्र्या आम्हाला मिळते. ते 2 बाजूला 2 पटा तोडून घेते. कुठली गडबड नाही, काय नाही, वरनं खाली शेंग पडले तर खाली शेंगाला खराब होत नाही. त्यामुळे मजूर मजूर म्हणजे बाहेरचे 3-4 लागतात. 3-4 6-7 माणसं असले की 1 टन माल आम्ही व्यवस्थित 5 वाजता आपलं गाडी ठिकाणी येस्तोवर आमचा माल तयार होतो. बरोबर. 1 टनाचा. सकाळी 9:30 वाजल्यापासून 2:30 वाजता आमच्याकडे मजूर असते ती, त्यांना आम्ही 250 रुपये हजेरी देतो. जर जास्त वेळ गेला तर तासाला 50 रुपये अशा पद्धतीने आम्ही मजुरांनी सहकार्य. मजूर म्हणजे घरच्या पद्धतीनंच, मजूर आहे म्हणून असं त्याला कधी बोलायचं नाही, तो आपलाच कुटुंबातला माणूस आहे. जाताना त्याला 4 शेंगा द्यायच्या, त्याला चहा पाणी असते ना घ्यायचं, का तर तो मजूर आता पहिल्यावर नाही राहिला. बरोबर आहे. राहिला की दुसऱ्याशी येतच नाही. तेवढं घरचा सदस्य असलं, जेवण खाणं त्याला ताटाबरोबर ताट घ्यायचे, आपण खातो ते त्याला बी सहकार्य करायचं. बरोबर. अशा पद्धतीने आम्ही आपल्या मजुराच्या संदर्भातलं मार्ग काढतो. मी आता ते तुम्ही मगाशी म्हटलं होतं की तुमच्या शेंगा जी आहेत ती खाली खराब निघतात बऱ्याच. बदलाचा विषय झाला. एक तुमचं ती बरोबर आहे. काय लोकांना वाटतं खालनं छाटणी पूर्ण खाली लोंबकळ्याला फटे जर शेताला चिटकलं तर आपल्या शेंगा ही होते. पण माझ्या माहितीनुसार मी आता माझ्या प्लॉट मध्ये 2 फुटापर्यंत 1 फूट शेतीला चिटकेला असा एकही फटा ठेवला नाही मी. बरं. त्याचा फायदा मला एक झाला, माझा बदला म्हणून व्यापाऱ्यात 2-3 वर्षात बदला म्हणून पिशवीच गेली नाही. बरोबर. आता काय सहकाऱ्यांच्या प्लॉटवर गेलो तर त्याने न काढल्यामुळं किंवा काय तर त्यांना वाटलं त्याला शेंगा जास्त आहे, त्या प्रति शेंगा अनलिगल झाल्या. शेंगा जास्त लागल्या ती फटा खाली जमिनीला टेकतो. जमिनीला टेकल्यानंतर ती 50% शेंगा वर वाकड्या होते. ते वाकड्या झाल्या की व्यापारी ती शेंग स्वीकारत नाही. म्हणजे बदला म्हणजे वाकडी शेंग शेतकऱ्यांना जमिनीला चिटकलेली बदला झाला तो चालतच नाही. बरं. मग आम्ही काय केलं, त्याच्यापेक्षा तिकडे घालवण्यापेक्षा हिथंच फटाच कट केला. जमिनीचा आणि त्या फट्याचा स्पर्शच नाही कुठल्याही माझ्या प्लॉट मध्ये.
बरोबर. आता जर तुम्हाला व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल, तुम्ही सगळा जर प्लॉट बघितला तर खाली भुईला चिटकलेला प्लॉटच नाही आणि दुसऱ्या बाजूला रोगाला बळी पडत नाही. खाल्ला रोग त्या पट्याला चिटकतच नाही, फांदीला जातच नाही, ऑटोमॅटिकच खाल्ल्या खाली निघून जातो, असं माझं वैयक्तिक मत आहे. लोकाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, पण मी त्या फाट्याचा आणि शेतीचा अंतर अर्ध्या फुटाचा ठेवलाय. फांदी आणि शेतीमध्ये अंतर ठेवलेलं त्याचा फायदा शेंग खराब व्हायची भानगड नाही, काही सुद्धा होत नाही. 1 फुटानं सुरक्षित शेंग राहते. आता तुमची 1 टन निघते, मला त्यामध्ये थोड्या तर निघत असते. नाही तर बदला, नाही तर मागितला तर नाही. आम्हाला मजुराला द्यायचं म्हणलं तर मला चांगल्यातली शेंग द्यायला लागते, तीच आम्ही घरी खायला जातो. बरोबर. अशा पद्धतीने मला ते एक हुडकून जर म्हणलं 4 लोक म्हणले तुमच्या शेंग कुठं, आता मी इथं बघायला मिळेल ज्या ठिकाणी मी शेंग निवडतो तिथं कसले 1 किलो सुद्धा साईडला पडत नाही. तर धन्यवाद, तुम्ही तुमचा एवढा मौल्यवान वेळ आणि माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजची माहिती, आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. जरी माझे काही चुकून प्रश्न राहिले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढील वेळेस ती मुलाखत घेताना मी ते प्रश्न विचारले शेतकऱ्यांना. आणि तुम्हाला जर बियाणं घ्यायचे असतील, लागवड करायची असेल तर ह्यांच्याकडे उच्च दर्जाचे उच्च क्वालिटीचे बियाणं आहेत आणि तुम्हाला नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये, त्यांना कॉल करून माहिती विचारू शकता, बियाणं सुद्धा खरेदी करू शकता. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.